तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आय होप तुम्ही आपली पाठीमागचे व्हिडिओ बघितले असेल. संख्या चॅप्टर झाली, विभाज्यतेचा कसोट्या झाल्या, त्यात तुम्हाला काही अडचणी नसतील असं मला वाटतंय, कारण आपण खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि जरी असतील तरी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की काय अडचणी येते, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. आता त्याच्यानंतर आपला आजचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या आणि बोर्ड मास वरील उदाहरणे. आता त्रिकोणी संख्या आणि बोर्ड मास मध्ये जे जे पण महत्वाचे टॉपिक पडत असेल आपण ते आज कव्हर करून घेऊ. आणि आय होप तुम्ही सर्वांनी वही घेऊन आणि पेन घेऊन बसले असेल आणि स्पेशल टाइम द्या. तर चला, आजचा टॉपिक आपला त्रिकोणी संख्या आणि बोर्ड मास. तर आपण आधी त्रिकोणी संख्या घेऊ, त्याच्यानंतर बोर्ड मास वरील सगळे उदाहरणे घेऊ. ओके, बघा आपला चॅप्टर आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येची व्याख्या काय ते तुम्ही पहिलेच बघितलेलं आहे, तरी मी एकदा पुन्हा स्टार्टिंगला सर्व सांगून देतो. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आणि त्रिकोणी संख्याच्या दोन क्रमागत संख्यांच्या जी छोटी संख्या असते ती त्रिकोणी संख्येचा पाया असते. क्लिअर? तशी मी पुन्हा एकदा व्याख्या लिहून देतो तुम्हाला. काय म्हणते त्रिकोणी संख्या? दोन नैसर्गिक संख्यांच्या क्रमागत नैसर्गिक संख्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. क्लिअर? बघा आता काय सांगते आपली व्याख्या. दोन क्रमागत नैसर्गिक संख्या, दोन क्रमांक कोणत्याही असू द्या, जसे 6 व 7 आहे. दोन ह्या क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे लागोपाठ दोन आणि दोन संख्या सांगितलेल्या, त्याच्यामुळे 6 व 7 कोणती दोन दोन संख्या, जसे 4 5 6 7 8 9 9 10 कोणत्याही. त्याच्यात छोटी संख्या जी असते ती काय असते, आपल्या त्रिकोणी संख्येचा पाया. आणि काय सांगितलेलं आहे, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. निमपट म्हणजे काय, त्याला भागिले दोन करणे किंवा त्याचे दोन तुकडे करणे. बरोबर? त्या आपण करू. बे एक बे, बे त्रिक 6, 7 त्रिक 21. 21 ही काय झाली आपली त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. आणि या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता झाला? या दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या जी छोटी संख्या आहे ती संख्या झाली या त्रिकोणी संख्येचा पाया. 6 काय झाली पाया. कोणत्या? या त्रिकोणी संख्येचा पाया. क्लिअर? चला, तर आपण त्याच्या समोरचे आता उदाहरण बघू. आपला पहिला क्वेश्चन काय सांगतो, 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. बघा उत्तर. आपला पाया किती आपल्याला माहिती आहे 8. त्रिकोणी संख्या काढायचं काय, त्याच्या क्रमागत समोरची संख्या घ्यायची. 8च्या पुढची संख्या कोणती आहे? 8 + 1 9. तिला भागिले 2 केलं. बे एक बे, भागाकार करा. बे एक बे, बे चोक 8. पुढे काय उरलं? 4 × 9, 9 चोक 36. ही झाली आपली त्रिकोणी संख्या. काय सांगितलं? 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. 8 पाया घेतला आपण. त्याच्यानंतर जे आपली कॉन्सेप्ट काय सांगते, क्रमांक दोन नैसर्गिक संख्या, त्याला गुणिले त्याच्या समोरची एक नैसर्गिक संख्या घेतली 9, त्यांच्या दोन्हीचा गुणाकार केला, त्याची निमपट केली, त्याचा गुणाकार करून निमपट केली, तेव्हा उत्तर आलं 36. मग आपली त्रिकोणी संख्या कोणती झाली? 36. 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. ओके, आपला पाया किती आहे? 14. त्याच्या पुढची संख्या 15 भागिले 2. सोडवाई. बे एक बे, बे 7 14, 15 7 105. क्लिअर? आपली झाली त्रिकोणी संख्या 105. बेसिक गोष्ट, तुम्हाला त्रिकोणी संख्या चॅप्टर करायच्या आधी 25 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. मिनिमम 20 पर्यंत, 20 ते 30 पर्यंत पाठ असणं जरुरी आहे. मिनिमम 15 पर्यंत तरी घनपाठ असणं जरुरी आहे. या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 25 पर्यंत वर्ग, 20 ते 30 पर्यंत पाढे आणि 15 पर्यंत घन. जर या सगळ्या बेसिक गोष्टी गणितातल्या हे पाठच असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही पाठ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित अवघडच जाणार आहे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, खाली दिलेल्या संख्यांची म्हणजे पाया दिलेल्या खाली त्यांची त्रिकोणी संख्या शोधा. आता पहिली आपली संख्या कोणती आहे? 27. 1 नंबरचं काढू आपण आधी. 27 संख्या आहे.
तिची समोरची संख्या 28 भागिले 2, बे 14, 28, 27 गुणिले 14, 14 सती 98, 8 हातचे आले 9, 14 दुने 28, 28 संदा 28 आणि 9 37 झाली. आपली झाली 378. त्याच्यानंतर 2 नंबरची संख्या 53, 53 गुणिले 54 छेदात 2, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 7 14. 53 गुणिले 27 करा, 7 त्रिक 21, आजचे आले 2, 7 5 35, 3 दुने 6, 41 आणि 2 43, 3 हातचे आले 4, 5 दुने 10 4 14 झालं आपलं उत्तर 1431. इथे 53 पाया असणारी त्रिकोणी संख्या 1431. 3 नंबरची आपली 108, 108 गुणिले 109 भागिले 2, बे 5 10, बे 4 8 करा. 109 गुणिले 54, 9 चौक 36, आजचे आले 3, 9 5 45 आणि 3 48, 10 चौक 40 0, हातचे आले 4, 10 5 50 आणि 4 54. बेरीज करा, काय आली 6, इथं 8, 4 आणि 4 8, 5 5 झाली 5886. 4 नंबरची आपली 321 गुणिले 322 भागिले 2 करा. भागाकार बे 1 बे, बे 1 बे, 1 हातचा उरला, बे सखी 12, 1 2 उरले, बे 1 बे. आपलं किती आलं 321 गुणिले 161. 321 गुणिले 161 करा गुणाकार. 321 1 321, 16 1 16, हातचे आला 1, 16 2 32 आणि 1 33, हातचे आले 3, 16 त्रिक 48, 48 आणि 3 51, 6 आणि 2 8, 3 आणि 3 6, 51 51 आलं उत्तर 51,681. कळलं? आय होप तुम्हाला माझं शिकवणं समजत असेल. केअरफुली बघा, प्रत्येक कन्सेप्ट कशी केलेली आहे ते लक्षपूर्वक बघा आणि प्रत्येक गोष्ट नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून उद्याच्याला लक्षात राहील, पुन्हा रिव्हिजन करायला सोपं जाईल. ओके, बघा आपला त्रिकोण या टाइप मधला आता शेवटचा क्वेश्चन आहे. 35 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 35 पाया असणारी आपला पाया कोणता आहे 35. त्याच्या समोरची क्रमागत नैसर्गिक संख्या 36 भागिले 2, बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, बे 8 16 करा गुणाकार. 18 5 90, हातचे आला 9, 18 त्रिक 54, 54 आणि 9 63 झाली 630 आपली त्रिकोणी संख्या. आय होप तुम्हाला आपला या त्रिकोणी संख्या मधला हा चॅप्टर मधली हे इक्वेशन आता समाप्त झाले. त्याच्यानंतर आपले नेक्स्ट क्वेश्चन राहील. तुम्हाला हे कळालं असेल की पाया दिला असता आपल्याला त्रिकोणी संख्या कशी काढायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला की त्रिकोणी संख्या दिलेली असते, त्रिकोणी संख्येहून आपला पाया कसा काढायचा बघा मित्रांनो. 5वा क्वेश्चन आहे आपला, नाही दुसरा टाइप आहे आपला. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. आता आपल्याला त्रिकोणी संख्या ऑलरेडी दिलेली आहे आणि आपल्याला त्या संख्येचा पाया किती असेल ते शोधायचं आहे. आता याची स्टेप काय आहे, आता एकदा स्टेप सांगून देतो, मग तुम्ही ते लिहून घ्या. पहिले दिलेल्या संख्येची दुप्पट करून घ्या आणि दुप्पट केल्यानंतर त्या संख्येच्या लगतची कोणती लगतची वर्ग संख्या कोणती आहे ती बघा आणि तिचा वर्गमूळ जे असेल ते या संख्येचा पाया असेल. बघा लिहून घ्या. दिलेल्या संख्येची दुप्पट करा. स्टेप 1. स्टेप 2 काय म्हणते, दुप्पट झालेली संख्या संख्येलगतची वर्ग संख्या शोधा.
आणि तिसरी स्टेप काय म्हणते, त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ करा. त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. कळलं? स्टेप 1 काय म्हणते, या संख्येचे दुप्पट करा. करू आपण. 45 ही संख्या आहे, त्या संख्येची दुप्पट केली, आपल्याला संख्या मिळाली 90. क्लिअर? 90च्या आधीची लगतची म्हणजे काय, कुठे दुप्पट झालेल्या संख्येची लगतची, लगतची वर्गसंख्या शोधा. लगतची म्हणजे काय, जस्ट आधीची, सर्वात जवळची, आधीची आणि सर्वात जवळची वर्गसंख्या शोधा. हिच्या 90च्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे, 90च्या आधीची वर्गसंख्या आहे 81. आणि या संख्येचं 81 वर्गसंख्येचं वर्गमूळ काय आहे, वर्गमुळात 81 बरोबर 9. क्लिअर? हा झाला या 45 त्रिकोणी संख्येचा पाया. आपण क्रॉस चेक करून बघू तेच उत्तर येतं का. आपल्याला 9 संख्या ही पाया भेटलेली आहे, त्याच्या समोरची संख्या 10 भागिले 2, बे 1 बे, बे 5 10 आणि 9 5 45 आलं. आपल्याला दिलेली त्रिकोणी संख्या होती 45, त्याचं उत्तर आहे 45. क्लिअर? पुन्हा एकदा समजून सांगतो, दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दिलेली संख्या कोणती आहे 45, आपण तिची दुप्पट केली, 45 गुणिले 2 90 उत्तर आलं. दुप्पट झालेल्या संख्येची लगतची वर्गसंख्या शोधा. दुप्पट झालेली संख्या कोणती आहे 90, तिच्या लगतची म्हणजे लगेच जवळची सगळ्यात आधी कोणती वर्गसंख्या येईल, 90च्या आधीची. 90च्या आधी कोणती संख्या, 89 आहे का, नाही. 88 नाही, 87 86 85 84 83 आहे का, कोणतीच वर्गसंख्या नाही. त्याच्या आधी कोणती वर्गसंख्या आहे 81, ही वर्गसंख्या आहे. या वर्गसंख्येस नंतर काय म्हणते, तिसरी स्टेप, त्या वर्गसंख्येचे वर्गमूळ. कोणत्या, जी आपली दुप्पट झालेली संख्या आहे तिचे वर्गमूळ आपल्याला दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. दिलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे 45, तिचा पाया कोणता असेल, या संख्येचे वर्गमूळ दिलेल्या संख्येचा पाया असेल. क्लिअर? नंतरचा क्वेश्चन आहे आपला 91 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. आपल्याला आता काय केलेली, त्रिकोणी संख्या दिलेली आहे. आपली स्टेप काय, पहिली दिलेल्या संख्येची दुप्पट करा. 91 गुणिले 2 किती झाली 182. त्याच्यानंतर दिलेल्या संख्येच्या लगतची 182च्या आधीची त्रिकोणी संख्या वर्गसंख्या शोधा. वर्गसंख्या कोणती, 182च्या आधीची 169. किती 169. आणि हा कशाचा वर्ग आहे 13 या संख्येचा. किती 13. मी तुम्हाला कशामुळे म्हणलो होतो की तुम्ही वर्ग 20 ते 25 पर्यंत डेफिनेटली पाठ ठेवा, कारण आपल्याला वर्गसंख्या शोधायची आणि तिचं वर्गमूळही काढायचंय. त्याच्यामुळे त्रिकोणी संख्येमध्ये हा खूप महत्वाचा पॅटर्न आहे. आपल्याला वर्ग माहिती असणं गरजेचं आहे आणि गुणाकार भागाकारसाठी आपल्याला गणितात 20 ते 25 पर्यंत ते 30 पर्यंत पाठ जरुरी आहे. त्याच्यानंतर आणखी घन आणि घनमूळ आपल्याला पाठ राहणं महत्वाचं आहे. हे कळलं तुम्हाला आता. याच्या आधीची वर्गसंख्या कोणती लगतची 169, तिचा वर्गमूळ किती आहे 13. मग झालं, या 91 आपल्या त्रिकोणी संख्येचा 13 हा पाया आहे. किती 13. आपण क्रॉस चेक करू पुन्हा. 13 गुणिले त्याच्या समोरची संख्या 14 भागिले 2 बे 1 बे, बे 7 14 13 7 91. बघा इथं पण पाठ आपल्याला खूप महत्वाचा आहे. आता आपण एका संख्येनं तर काही गुणाकार करू शकत नाही, एवढा टाइम तर आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर सोडवायला नसतो. त्याच्यामुळे पाठ असणं जरुरी आहे. 13 7 91 आलं आपलं उत्तर. दिलेली आपल्याला त्रिकोणी संख्या कोणती 91. कळलं? दिलेल्या संख्येची दुप्पट करा, त्यानंतर त्याच्या लगतची वर्गसंख्या शोधा, त्याचं वर्गमूळ काढा. हे तुमच्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. नंतरचा क्वेश्चन आहे आपला 231 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. 231
याची दुप्पट करा 462. कसा गुणाकार केला? 2 1 2, 3 2 6 आणि 2 2 4. याच्या लगतची वर्गसंख्या कोणती आहे? 441. आधीची 482 पण आहे, पण ती समोर होऊन जाते. हा 22चा वर्ग आहे, हा 21चा वर्ग आहे, याचं वर्गमूळ 21. कळलं? लगतची म्हणजे काय? जवळची. ही कन्सेप्ट तर क्लिअर झाली. याच्या आधीची संख्या कोणती? वर्गसंख्या 441, तिचं वर्गमूळ 21. झालं उत्तर आपलं. 231 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 21. नंतरचा प्रश्न आहे आपला 1035 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. 1035 ही संख्या दिलेली आहे. या संख्येची दुप्पट करा 2070. या संख्येच्या लगतची वर्गसंख्या शोधा. 2070च्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे? 2025. हा कशाचा वर्ग आहे? 45चा. 45 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजे आपली 1035 या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला? 45, जिचा वर्ग आहे 2025, जी 2070च्या आधीच्या 2070च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या आहे. कळलं? त्याच्यानंतर आपले आता 2 टॉपिक झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक राहील आपला त्रिकोणी संख्येमधला. आय होप तुम्हाला दोन्ही आपले टॉपिक समजले असतील. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला 55 नंतरची 10वी त्रिकोणी संख्या शोधा. आता याच्यात आपल्याला 2 क्वेश्चन सोडवणे. 55 नंतरची 10वी त्रिकोणी संख्या. आता या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पहिले पाया काढायचा आहे. 55 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तिला गुणिले 2 बरोबर 110 ही संख्या आहे. हिच्या लगतची पूर्ण वर्ग संख्या 100, तिचं वर्गमूळ 10. क्लिअर? आता त्याने काय सांगितलेलं? हा पहिला क्वेश्चन तर संपला. 55 नंतरची त्रिकोणी संख्या. आता हिचा आपली त्रिकोणी संख्याचा पाया किती भेटला? 10, जो की हाय. त्याच्यानंतर 10वी त्रिकोणी संख्या शोधा म्हणतात. याच्यानंतरची 10वी त्रिकोणी संख्या, हा पाया दिलेला आहे. नंतरची म्हणजे याच्यात प्लस करायचे. हा बनला आपला 20 पुढच्या संख्येचा पाया. 55 नंतरची 10वी त्रिकोणी संख्या, नंतरची म्हणल्यावर त्या पायामध्ये प्लस करा. 10वी त्रिकोणी संख्या चांगलं आहे म्हणून हे 10 या आपल्याला उत्तरातल्या 10 मध्ये प्लस केले, झाले 20. आपल्याला नेक्स्ट संख्येचा पाया भेटला 20. त्रिकोणी संख्या शोधा. आता आपल्याला हा पाया आहे आपल्याकडं, आपल्याला त्रिकोणी संख्या शोधणं साहजिक आहे. कसं काढायचं? 20 गुणिले 21 भागिले 2 बरोबर 2 20 बरोबर उत्तर आलं आपलं 210. 55 नंतरची 10वी त्रिकोणी संख्या शोधा. आधी आपल्याला 55 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावा लागेल, जो की आपण शोधला 55 गुणिले 2. उत्तर किती आलं? 110. 110च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 10. 100. 100चा या पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ किती आहे? 10. 10 नंतरची आता आपल्याला या संख्येचा पाया भेटलेला आहे किती? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती भेटला? 10. त्याच्यानंतरची 10वी त्रिकोणी संख्या शोधा सांगितलेलं आहे. म्हणजे नंतर आणखी 10वी त्रिकोणी संख्या किती आहे, जी की 55 नंतरची राहील. मग आपण या 10 मध्ये हे 10 प्लस केले, नंतरची सांगितलेली म्हणून प्लस केले, त्याचा आपल्याला पाया किती भेटला? 20. 20 आपल्याला पाया भेटलेला आहे, तर आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. 20 गुणिले 21 भागिले 2 आपल्याला आलं उत्तर 210. क्लिअर? बघा त्यासारखाच आपला दुसरा क्वेश्चन आहे 78 नंतरची 16वी त्रिकोणी संख्या शोधा. बघा 78 आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तिला गुणिले 2 8 2 1606 4 1 7 2 14 1 15. 156 ही संख्या मिळेल. दुप्पट केल्यास नंतर 156च्या अगोदरची 156च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 144, जिचे वर्गमूळ 12. क्लिअर? 78 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया भेटला 12. त्यानंतरची 16वी त्रिकोणी संख्या झाली, नंतरची सांगितलेली, म्हणून 12 प्लस 16 किती? 28. आपल्याला पुढच्या त्रिकोणी संख्या भेटली, त्रिकोणी संख्येचा पाया भेटलेला 28. आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची. 28 गुणिले 29 भागिले 2 बे 1 बे बे 4 8 करा गुणाकार. 14 गुणिले 29 9 4 36 हातचे 3 9 1 9 4 2 8 9 8 17 17 3
20 शील 0, 5 2, बे 1 बे आणि 2 4. उत्तर आलं आपलं 406. 78 नंतरची 16वी त्रिकोणी संख्या कोणती मग? 406. पुढचा क्वेश्चन आहे आपला 120 च्या अगोदरची 7वी त्रिकोणी संख्या आहे. काहीच नाही, अगोदरची जिथं प्लस केला होता तिथं मायनस करायचं आहे. सोपं. 120 ही संख्या आहे गुणिले 2 240. 240 च्या अगोदरची त्रिकोणी संख्या पूर्ण वर्ग संख्या 225 जी की 15चा वर्ग आहे. 225 चा वर्ग म्हणून 15. 15. आता आपल्याला 120 चा पाया भेटलेला आहे, त्याच्यानंतरची अगोदरची सांगितलेली म्हणून 15 - 7. 15 - 7 बरोबर 8 भेटलं. 8. आता याच्यानंतर आपल्याला हा पाया भेटलेला आहे, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढायची. 8 गुणिले 9 भागिले 2 बे 1 बे बे चोक 8 9 चोक 36. आलं आपलं उत्तर. 120 च्या अगोदरची 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 36. पुढचा प्रश्न 210 च्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? सोपं आहे. 210 ही संख्या आपल्याकडं, तिची दुप्पट करा 420. लगतची वर्ग संख्या कोणती आहे? 400. तिचं वर्गमूळ किती आहे? 20. क्लिअर. त्याच्यानंतर जे अगोदरची सांगितले त्याच्यानंतर काय सांगितलं आपला क्वेश्चन? 210 चा आपल्याला पाया भेटला 20. त्याच्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या सांगितलेली, अगोदरची म्हणून 20 - 5 बरोबर 15. आपल्याला नंतरच्या संख्येचा पाया भेटला. आता पाया भेटलेला आहे त्याच्यामुळं 15 गुणिले 16 भागिले 2 बे 1 बे बे 8 16 15 120. आलं आपलं उत्तर. 210 च्या अगोदर 210 च्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 120. नंतर आपला त्रिकोणी संख्या मधला चौथा आणि शेवटचा टॉपिक. आता एकाची संख्या त्रिकोणी आहे की नाही? क्वेश्चन काय आपला पहिला, 78 ही त्रिकोणी संख्या आहे का? आता एक कसं कळायचं बघा, दिलेल्या संख्येचा दुप्पट करायची. 78 2 156. गुणाकार करायचा. 8 2 1606 4 1 7 2 14 1 15. दिलेली संख्या जी आहे हे आपल्याला उत्तर त्या संख्येचे दुप्पट करा. याच्या लगतची म्हणजे अगोदरची, आपण जसं पहिले बघितलं लगतची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या काढा. पूर्ण वर्ग संख्या घ्या. पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 144. 156 च्या आधीची जो की 12चा वर्ग आहे. क्लिअर. आता जी वर्ग संख्या घेतलेली आपण या दोन्हीची वजाबाकी करा. जी दुप्पट संख्या आलेली आहे आणि जी आपली पूर्ण वर्ग संख्या आहे त्या संख्येची दोन्हीची वजाबाकी करा. केली. 6 तून 4 गेले राहिले 2 आणि 5 तून 4 गेले राहिला 1. क्लिअर. आता ही संख्या कोणती माहितीये का? ज्या संख्येचा आपण वर्ग घेतलेला आहे, जर आपण दुप्पट केली त्याच्यानंतर एक पूर्ण वर्ग संख्या घेतली आणि त्या दोन्हीची वजाबाकी केली आणि जर बाकी ही जी संख्या ज्या संख्येचा वर्ग घेतलेला आहे तीच संख्या जर बाकी उरली तर क्लिअर करून घ्यायची ही त्रिकोणी संख्या आहे, नसता ती त्रिकोणी संख्या नाही. बघा 78 ची आपण दुप्पट केली 156 घेतली, त्याच्यानंतर लगतची पूर्ण वर्ग संख्या घेतली कोणती? 144 आणि 156 मधून 144 वजा केले तर उत्तर काय आलं? 12. जी की आपण पहिले पूर्ण वर्ग संख्या घेतली होती 12ची. 156 च्या अगोदरची 12ची पूर्ण वर्ग संख्या 144 घेतली होती आणि तिचे दोन्हीची वजाबाकी करून 12 आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणून ही त्रिकोणी संख्या आहे. तर बघा प्रश्न, 100 ही त्रिकोणी संख्या आहे का? चला बघून आपण क्रॉस चेक करून. आपला नियम काय सांगतो? दिलेल्या संख्येची दुप्पट करा. 100 गुणिले 2 केले 200 आलं. नंतर काय सांगतं? या 200 उत्तर आलेल्या संख्येच्या लगतची पूर्ण वर्ग संख्या बघा. त्याच्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे? 196 जो की 14चा वर्ग आहे. आता या दोन्हीची वजाबाकी केल्यास नंतर 14 उरता का? नाही, फक्त 4 उरतात. किती? फक्त 4. म्हणून 100 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ही पूर्ण वर्ग संख्या नाही. 100 ही त्रिकोणी संख्या नाही, पूर्ण वर्ग संख्या आहे. त्रिकोणी संख्या मधला आपला शेवटचा क्वेश्चन आहे, 300 ही त्रिकोणी संख्या आहे का? बघू आपण क्रॉस चेक करून. 300 गुणिले 2 बरोबर 600. 600 च्या आधीची ती पूर्ण वर्ग संख्या
484 बरोबर, सॉरी 484 22 23 529 576 जो की 26चा वर्ग आहे बरोबर, 26 आणि सॉरी 24चा वर्ग, 23चा वर्ग 529 24चा वर्ग 576 क्लिअर. त्याच्यानंतर आता दोन्हीची वजाबाकी करू आपण. 10तून 6 गेले राहिले 4 हातचा आला 1, 10तून 8 गेले राहिले 2 इथं उरला 0 बरोबर. दिलेल्या संख्येची दुप्पट केली 600 आला, लगतची पूर्ण वर्ग संख्या 576 घेतली की 24चा वर्ग आहे ना आपली, बाकी पण 24 आलेली आहे म्हणून 300 ही त्रिकोणी संख्या आहे. कळलं. आजचा आपला टॉपिक त्रिकोणी संख्या हा संपला. त्याच्यानंतर आपण लगेच बोर्ड मार्क्स घेऊ. तुम्हाला त्रिकोणी संख्यामध्ये जर काही आणखी अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. बोर्ड मार्क्स शिकायच्या आधी आपल्याला चिन्हाची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, जर प्लस आणि प्लस असेल तर क्रिया बेरजेची होईल आणि उत्तराला चिन्ह प्लसचं येईल, जे की मोठ्या संख्ये म्हणजे प्लस प्लस असेल तर प्लसच येईल बरोबर. त्याच्यानंतर वजा व वजा असेल दोन्हीची क्रिया प्लस होईल व उत्तराला चिन्ह वजाचं येईल. त्याच्यानंतर एक प्लस व एक मायनस असेल तर वजाबाकीची क्रिया होईल व चिन्ह उत्तराला मोठ्या संख्येचं येईल. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, जे की प्लस असू शकतं किंवा मायनस असू शकतं, मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर एक वजा आहे एक अधिक आहे, तर क्रिया कोणती होईल, वजाची क्रिया होईल, वजाबाकी होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचे इथं पण मोठ्या संख्येचे. हे झालं बेरजेच्या आणि वजाबाकीच्या बाबतीत. आता गुणाकाराच्या बाबतीत प्लस गुणिले प्लस असेल क्रिया गुणाकाराची होईल, उत्तराला चिन्ह प्लस असेल. त्याच्यानंतर वजाबाकी गुणिले वजाबाकी असेल, वजाबाकी चिन्ह असेल, क्रिया गुणाकाराची होईल, उत्तराला चिन्ह प्लस येईल. त्याच्यानंतर गुणाकारात एक मायनस असेल एक प्लस असेल, गुणाकाराची क्रिया होईल, उत्तराला मायनस चिन्ह येईल. त्याच्यानंतर एक प्लस चिन्ह असेल गुणिले असेल एक मायनस चिन्ह असेल, गुणाकाराची क्रिया होईल आणि उत्तराला चिन्ह मायनस येईल. सेम जसं गुणाकाराच्या बाबतीत आहे तसंच भागाकाराच्या बाबतीत पण आहे. जर प्लस चिन्ह असेल भागाकाराची क्रिया असेल दोन्ही प्लस चिन्ह असेल तर उत्तराला प्लसचं चिन्ह येईल. त्याच्यानंतर वजाबाकीचे चिन्ह असेल भागाकाराची क्रिया असेल तर उत्तराला चिन्ह प्लसचं येईल. मायनस चिन्ह असेल एक प्लस असेल भागाकाराची क्रिया असेल उत्तराला मायनस चिन्ह येईल. त्याच्यानंतर एक प्लस चिन्ह असेल भागाकाराची क्रिया आणि मायनस चिन्ह असेल उत्तराला चिन्ह मायनस येईल. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बघा आपला बोर्ड मार्क्स आहे आता नेक्स्ट चॅप्टर आणि त्यातला पहिला क्वेश्चन आहे 4 + 5 - 7. आता आपला कंचे भागव्यवचा पहिला नियम काय सांगतो की जर उदाहरणार्थ बेरीज आणि फक्त वजाबाकीच असेल तर डावीकडून उजवीकडे उदाहरण सोडवत जा. बघा आपल्यात काय याच्यात फक्त कोणकोणत्या क्रिया आहे, फक्त दोनच क्रिया आहे, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. तर आपला नियम काय सांगतो की जर फक्त बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया असतील तर डावीकडून उजवीकडे सोडवत जा. म्हणजे पहिले डावीकडून आणि मग उजवीकडे सोडत जायचं जितकं असेल तितकं. आता पहिले आपलं काय पहिली क्रिया बेरीज 5 आणि 4 9, नंतर वजाबाकीचं जसं असतील ना 7 आणि त्याच्यानंतर 9 - 7 राहिले 2. 2 नंबरचा प्रश्न आहे आपला 16 - 13 + 22 - 4. आपल्या फक्त बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह आहे त्याच्यामुळे डावीकडून उजवीकडे सोडवता येते. 16 मधून 13 गेले राहिले 3 अधिक 22 - 4 बरोबर. 3 आणि 22 25 - 4 बरोबर. 25 - 4 राहिले 21. झालं आपलं उत्तर 21. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 27 - (कंसात 16 + 4 - 2 - 4). आता आपला कंचे भागोबेव बोर्ड मार्क्सचा नियम सांगतो कंचे भागोबेव आधी कंस असला तर कंस सोडवून घ्या. आता बेरीज वजाबाकीचा दिलेल्या उदाहरणात फक्त बेरीज वजाबाकी आणि आधी कंस आहे त्याच्यामुळे आधी कंस सोडून घ्या. हे वजा चिन्ह 16चं नसून 16 कंसात आहे आणि तो काय अधिक आहे. 16 हा प्लस आहे त्याच्यामुळे आधी कंसात 16 + 4
हे 20, मग नंतर आता वजाचं चिन्ह लागेल त्याला, नंतर -2 -4 कळलं. त्याच्यानंतर आता डावीकडून उजवीकडे सोडवता येतं. 27 मधून 20 गेले, राहिले 7 -2 -4, 7तून 2 गेले, उरले 5 -4 बरोबर 1. बघा पुढचा प्रश्न आहे आपला 2 वजा छोट्या कंसात 2 वजा पुन्हा छोट्या कंसात 2 - 4 कंस बंद, दुसरा कंस बंद आणि तिसरा मोठा कंस बंद. आता आपला बोर्ड मागचा तिसरा नियम काय सांगतो, कंसातील कंस असेल पुन्हा त्यात कंस असेल तर सर्वात आतील कंस आधी सोडून घ्यायचा. सर्वात आतील कंस कोणता आहे, हा, त्याच्यामुळे तो कंस आधी आपण सोडून घेऊ. 2 अधिक कंसात 2 वजा छोट्या कंसात 2 वजा आणि याला कंसातून सोडून घेतलं, 2 - 4 -4 उत्तर आलं, -2 उत्तर आलं बरोबर. हा कंस बंद, त्याच्यानंतर हा कंस बंद. आता 2 अधिक कंसात 2 वजा कंसात 2, हे मायनस मायनस काय झालं, प्लस झालं 2. हा कंस बंद, त्याच्यानंतर हा कंस बंद कळलं. त्याच्यानंतर 2 अधिक कंसात 2 वजा 2 आणि 2 4 कळलं. त्याच्यानंतर 2 अधिक 4तून 2 गेले, राहिले 2, हे काय वजाचं चिन्ह. आता त्याच्यानंतर हे प्लस मायनस काय होईल, -2 - 2 बरोबर 0. आपलं उत्तर आलं 0. नंतरचा प्रश्न आहे -9 अधिक कंसात -10 अधिक कंसात 11 वजा कंसात 12 वजा 13. आता हे सगळ्यात छोटा कंस आहे, कंस आपल्याला आधी सोडवावा लागेल. -9 प्लस इन ब्रॅकेट -10 अधिक कंसात 11, 12 आणि 13ची वजाबाकी होईल 13, कारण याचं चिन्ह मायनस याचं चिन्ह प्लस आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं कारण चिन्हांचे नियम तुम्हाला कळलेच असेल. वजा चिन्ह होईल, वजा उत्तर -1 येईल आणि ह्या वजाचा आणि ह्या वजाची काय होईल, बेरीज होईल. हे काय येईल, +1. हा कंस बंद, त्याच्यानंतर हा कंस बंद. -9 अधिक कंसात -10 अधिक 11 ने 12 होईल कळलं. -9 अधिक, आता याचं काय होईल, 12 आणि 10 वेगळे वेगळे चिन्ह आहे, तर क्रिया कोणती होईल, वजाबाकीची, आणि चिन्ह मोठ्या संख्येचे येईल. नंतर 12तून 10 गेले, राहिले 2, आणि चिन्ह कोणतं, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, प्लस, म्हणून इथं काय राहील 2. आता या दोन्हीची चिन्ह कोणते, प्लस आणि एक मायनस आहे, दोघांची क्रिया कोणती होईल, वजाबाकीची. 9तून 2 गेले, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होईल, 9तून 2 गेले बरोबर 7, चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस, झालं आपलं उत्तर -7. आता बेरीज वजाबाकी आपली झाली, त्याच्यानंतर आता गुणाकार भागाकार बघू. आता गुणाकाराची क्रिया, गुणाकार कोणताही कुठून कोणत्या संख्येचा सोबत केला तरी चालतो. बघा 5 8 40 गुणिले 10, 4 1 4, हे 2 शून्य तसे 400. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला 6 गुणिले 45 भागिले 9. आता आपल्या बोर्डमाचा आणि कंचे भाग उपयोगाचा आधी काय सांगतं, आधी कंस सोडवा, नंतर चाचीचे असेल, नंतर भागाकार सोडवा. गुणाकार भागाकार क्रिया असेल तर आधी भागाकार सोडवा. बघा 6 गुणिले, आधी त्याला अंश व छेद रूपात लिहून घ्यायचं, 45 भागिले 9, 9 1 9, 9 5 45, 6 गुणिले 5 30, आपलं उत्तर आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 144 भागिले 12 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 3. आता आधी भागाकार करून घ्यायचा, हे 2 दिलेले भागाकार करून घ्या. 12 भागिले 144 भागिले 12, 12 1 12, उरले 2, 12 2 24, काय आलं याचं उत्तर 12, गुणिले बे 1 बे 2 4, 2 गुणिले 3, 12 2 24, 24 2 48, 24 3 72, आला आपलं उत्तर 72. प्रश्न आपला 120 गुणिले 3 भागिले 10 प्लस 30 भागिले 5 गुणिले 2 मायनस 48 भागिले 8 गुणिले 4. आता आपला पुढचा नियम काय सांगतो, जर एका प्रश्नामध्ये गुणिले भागिले बेरीज वजाबाकी चारी चिन्ह असेल तर जोपर्यंत प्लस या मायनस चिन्ह येत नाही तोपर्यंत कंस करा. जिथपर्यंत प्लस व मायनस चिन्ह आहे तिथपर्यंत कंस करा. म्हणजे आधी कसं, आधी 120
इकडे गुणिले भागिले सोडून त्याच्यानंतर जोपर्यंत प्लस येत नाही तोपर्यंत काय आपल्याला कंस करायचा आहे. कसा? आता बघा 120 गुणिले 3 आणि भागिले 10 याला काय करा कंस करून घ्या एक. त्याच्यानंतर प्लस इकडं तसं सेम 30 भागिले 5 गुणिले 2 पुढे मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे आधी याला कंस करून घ्या. त्याच्यानंतर वजा 48 भागिले 8 गुणिले 4 याला एक कंस करून घ्या. आता कंस सोडवा. आधी कंस बनले मग आधी आता कंस सोडवून घ्या. हे शून्य घटला हे शून्य घटला 12 त्रिक 36 अधिक 5 1 5 5 6 30 6 2 12 त्याच्यानंतर हे वाजाचं चिन्ह जशाच तसं 8 1 8 8 6 48 साइन चौक 24 आता काय पहिला नियम लागू होता आपला प्लस व मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे डावीकडून उजवीकडे सोडत जायचं. कसं 36 मायनस 12 36 आणि 12 सॉरी मायनस नाही प्लस 6 आणि 2 8 3 आणि 1 4 48 वजा 24 कळलं. त्याच्यानंतर 48 मधून 24 गेले उरले 24 हे आलं आपलं उत्तर. आपल्या समोर 98 भागिले 14 गुणिले 8 वजा 45 गुणिले 11 भागिले 5 अधिक 96 भागिले 12 गुणिले 5 बरोबर किती? बघा याला काय करा प्लस मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे आधी कंस करून घ्या. 98 भागिले 14 गुणिले 8 याला एक कंस केला वजा 45 गुणिले 11 भागिले 5 याला एक कंस करून घेतला अधिक 96 भागिले 12 गुणिले 5 याला पण कंस करून घेतला. बघा आता याची काटाकाटी करा. 14 1 14 14 7 98 7 8 56 वजा 5 1 5 5 9 45 11 9 99 अधिक 12 1 12 12 8 96 आणि 8 पंचे 40. बघा जर आपल्याला पाडेच पाठ नसले एवढी मोठी काटाकाटी जमेल का? त्याच्यामुळे मी पहिले सांगतो वर्ग घन आणि पाडे हे आपले पाठच असले पाहिजे मिनिमम 30 पर्यंत. बघा आता वजाबाकी करा 56 आणि प्लस मायनसचं चिन्ह नाही. आता पहिलेच मी तुम्हाला सांगितलं एक प्लस चिन्ह असेल एक मायनस चिन्ह असेल. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होईल व उत्तराला मायनस चिन्ह येईल. 99 मोठी आहे 56 लहान आहे. 99 वजा 56 9तून 6 गेले राहिले 3 9तून 5 गेले राहिले 4 वजाचं चिन्ह तशाच तसं अधिक 40. आणि आता बघा एक मोठी संख्या एक छोटी संख्या एक प्लस मायनसचे नाही दोन्ही संख्याची वजाबाकी होईल. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होईल 3 आणि चिन्ह मोठ्या संख्येचे वजा 3 हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9 गुणिले 9 भागिले 9 अधिक 9 वजा 9 भागिले 9 गुणिले 9. आता जोपर्यंत प्लस मायनस येत नाही तोपर्यंत कंस बनवून घ्या. 9 गुणिले 9 भागिले 9 याला एका कंसात घेतलं अधिक 9 हे पुन्हा वजा चिन्ह तसेच तसं याला पुन्हा कंसात घेतलं 9 भागिले 9 9 भागिले 9 आणि हा गुणिले 9 हा याच्या कंसात 9 9 9 कटले राहिले 9 हे 9 9 कटले राहिले 9 9 अधिक 9 हे वजा चिन्ह तशाच तसं आणि हा 9 इथले. आता बघा 9 आणि 9 हे प्लस मायनस हे कडून होत जातील. हे घटला हे घटला राहिला बरोबर 9 याचं उत्तर आहे 9. नाही तसं करता 9 9 18 मायनस 9 तरी पण उत्तर 9 कळ. आता याच्यानंतर मी हा प्रश्न आता तुम्ही मला सोडून दाखवा आणि याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा की किती येईल. आणि मी तुम्हाला कंस पण करायची जागा अंडरलाईन करून दिली. मला याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगायचं जे जे पण बघताय ते. बघा पुढचा प्रश्न आहे 15 कंसात 60 भागिले 20 प्लस 5 कंस बंद वजा 120. आता काय या कंसातील कंस आहे त्याच्यामुळे आधी कंसातील कंस सोडवून घ्यायचा आपल्याला. 15 कंसात आधी कंसातला कोणती क्रिया सोडवायची भागाकार 20 त्रिक 60 आणि 3 आणि 5
8 होतील बरोबर. हा कंसात राहील वजा 120. आता या कंसात इथं दोन्हीच्या जागी कोणतीही क्रिया नाहीये, म्हणजे कोणती क्रिया आहे, काही दिलेलं जर नसेल आणि कंस असेल तर कंसाचा अर्थ गुणिले असा होतो. इथं कोणतं चिन्ह दिलेलं नाहीये, पण कंस आहे त्याच्यामुळे इथं कोणती क्रिया होईल, गुणाकाराची. म्हणून इथं काय येईल, गुणाकार. 15 गुणिले 8 वजा 120. 15 8 120 वजा 120 बरोबर 0. आपलं उत्तर. बघा पुढचा टॉपिक आहे 6 + 2 वजा 3 + 9. आता हे कसं सोडवायचं. आता हे बघा, याच्यावर पहिले या रेषेला म्हणतात बार. ही जी रेषा अंडरलाईन केलेली असते याचा अर्थ असा असतो की पहिले हे सोडवा, त्याच्यानंतर पुढची क्रिया करा. आता याच्या हे सोडवायचं म्हणल्यावर हे चिन्ह याचं नाहीये, हे चिन्ह ह्या संख्येचं चिन्ह प्लस असतं. ज्या संख्येच्या डोक्यावर बार दिलेला असतो त्या संख्येचं चिन्ह धरायचं असतं. मग कसं येईल, 6 + 2 वजा 9 आणि 3 12 होतील. कळलं. ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे हे चिन्ह त्याच्या संख्येने जो जिथपर्यंत बार दिलेला आहे तिथपर्यंत सोडवून घ्या. हे चिन्ह याच्यात नाही येणार. मग त्याच्यामुळे काय आलं, 3 आणि 9 12 झाली. 6 + 2 आपले आता सोडवत चला. 6 2 8 वजा 12 बरोबर वजा 4 उत्तर. पुढचा प्रश्न 12 वजा कंसात 9 गुणिले 6 भागिले 3 अधिक 6. आता याची क्रिया कशी व्हायला पाहिजे, आधी 3 भागाकार, इथं भागाकार म्हणल्यावर भागाकार आणि गुणाकार व्हायला आधी पाहिजे, नंतर प्लस व्हायला पाहिजे. परंतु इथं डोक्यावर अंडरलाईन दिल्यामुळं ही क्रिया आपल्याला आधी करायची. बघा 12 वजा कंसात 9 गुणिले 6 भागिले 9, 6 आणि 3 याची बेरीज आधी करावं लागेल, कारण या अंकांच्या डोक्यावर अंडरलाईन केलेली म्हणजे बार दिलेला आहे. 6 आणि 3 9. आता या संख्येचा गुणाकार भागाकार होईल. 12 वजा कंसात 9 गुणिले 6 भागिले 9. 9 9 कटले उरले 6. आता 12 कंसातून बाहेर आल्याच्या नंतर वजा 6 बरोबर उत्तर आपलं 6. पुढचा प्रश्न आहे आपला 15 + 2 कंसात 6 अधिक छोट्या कंसात 5. इथं अंडरलाईन आहे, या संख्येवर अंडरलाईन. 5 वजा 3 अधिक 4. आता याच्यावर अंडरलाईन केली म्हणजे बार दिलेला म्हणजे आपल्याला आधी सोडून घ्यायचंय. 15 अधिक 2 कंसात 6 अधिक कंसात ही संख्या आधी सोडून घ्यायची म्हणजे 4 आणि 3 7 होईल. 5 - 7 कंस बंद, मोठा कंस बंद. त्याच्यानंतर 15 अधिक 2 6 कंसात 5तून 2 गेले वजा 2, याचं चिन्ह वजा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 अधिक 2 कंसात 6 वजा 2 प्लस मायनस मायनस होईल. 15 अधिक 2 हे किती होईल, 6तून 2 गेले उरले 4, इथं काय राहील प्लस. 15 आणि 2 17, 17 आणि 4 21 आपलं उत्तर राहील. प्रश्न आहे आपला 180 गुणिले 15 वजा 12 गुणिले 20 140 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 55. आता याला आपण सोपं करण्यासाठी कंस करून घेऊ. 180 गुणिले 15 हे एका कंसात घेऊ वजा 12 गुणिले 20 हे एका कंसात घेऊ भागिले 140 गुणिले 8 याला कंस करू अधिक 2 गुणिले 55 याला एका कंसात घ्या बरोबर. आता याचं पुढं काय आता सरळ 180 गुणिले 15 याचा गुणाकार करा. 15 8 0 0 15 8 120 120 0 8 आले 12 15 1 15 15 12 27. इथं वादा चिन्ह जाय असतं. 12 गुणिले 20 240 12 2 24 भागिले 14 8 112 हा 0 तासाचा तसा अधिक 55 2 110. कळलं. त्याच्यानंतर 2700 वजा 240 0 0 10तून 4 गेले राहिले 6 7तून 3 गेले राहिले 4 2 भागिले 1120 आणि 110 120 आणि 110 320 330 1330 सॉरी
0 0 2 आणि 1 3 1 आणि 1 2 आणि हा 1 1 230 होते. हा शून्य काढला, हा शून्य काढला, 123 1 123 123 दोन्ही 246. आपलं फायनल उत्तर आलं 2. आजचे आपले सर्व टॉपिक इथं संपले. तुम्हाला माझं शिकवणं कसं वाटतं ते सांगा, समजलं की नाही समजलं ते पण सांगा. आणि जेमतेम माझ्यामध्ये त्रिकोणी संख्या आणि बोर्ड मास मधले सगळे टॉपिक क्लिअर झालेले. आणखी तुम्हाला काही समस्या असेल मला कमेंट मध्ये सांगा, मी ते कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत्या हे पण सांगा, आणि तुम्हाला समजत असेल नसेल ते पण मला सांगा. आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.